नमस्कार, रिवाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी युनिक अशा रस्समची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। अगदी घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये ही होऊन जाते। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर याच्यासाठी मी घेतलेले आहेत 5 टोमॅटो। ते छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे चिरायचे कसे मी तुम्हाला सांगते। तर पहिल्यांदा देठाकडची बाजू कट करून घ्यायची। त्यानंतर अपोजिट साइडने 4 कट द्यायचे। तर असे चिरल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण टोमॅटो स्टीम करून घेणार आहे तेव्हा त्याची सालं नंतर लगेच बाजूला होतात आणि जास्त त्रासही आपल्याला होत नाही। तर जेव्हा आपण टोमॅटोची ग्रेव्ही करतो तेव्हा हे साल आपल्याला नको असतात, त्याच्यामुळे हे असे चिरून घ्यायचे, लगेच बाजूला होते साल। तर आता हे सगळे टोमॅटो आपण उकडण्यासाठी ठेवणार आहे। तर मी आज भातासोबत हे रस्सम ट्राय करणार आहे। खूप छान लागतं, तुम्ही सुद्धा ट्राय करा। त्याच्यासाठी कुकरमध्ये मी भात आधी शिजवण्यास ठेवलाय। त्याच्यावरती एक झाकण ठेवून नंतर हे जे 5 टोमॅटो आहेत ते असेच त्याच्यावरती ठेवून घेणार आहे। आणि हे एवढ्याशा या म्हणजे बरोबर जोपर्यंत भात शिजतोय तोपर्यंत टोमॅटो उकडून जातात। याला जास्त पाणीही लागत नाही आणि जास्त शिट्ट्या सुद्धा घ्याव्या लागत नाही। तर आता बघूया, आपण हे सगळे टोमॅटो उकडण्यासाठी ठेवूयात। 5 शिट्ट्यांमध्ये आपला भात आणि टोमॅटो दोन्ही एकत्र शिजून निघणार आहे। तर इथं आपला टोमॅटो उकडतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर थोडीशी चिंच घ्यायची आणि नंतर ती पाण्यामध्ये भिजत घालायची। साधारण 2 चमचे चिंचेचं पाणी होईल इतकीच चिंच घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजवायची। नंतर 3 ते 4 कुड्या लसणाच्या, थोडंसं आलं, 3 मिरे आणि थोडेसे जिरे, साधारण अर्धा चमचा जिरे, हे सगळं खलबत्त्यामध्ये आपण एकत्र ठेचून घ्यायचं। अगदी बारीक केलं नाही तरी चालेल, मोठं मोठं थोडंसं ठेवायचं जाडसर। तर अशा पद्धतीनं आपली लसूण, आलं आणि जिऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे। ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर इथं बघू शकता अगदी जाडसरच ठेवलंय मी, जास्त बारीक केलेली नाही। तर आता आपले टोमॅटो शिजलेत का आपण बघूया। तर ते छान असे शिजलेत आपले टोमॅटो आणि ते एका डिश मध्ये आपण काढून घेऊयात। तर इथं अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती इझिली आपलं टोमॅटोचं साल वरच्यावर निघत आहे। तर सगळे टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आणि स्वच्छ टोमॅटो करायचे। आणि आता त्यानंतर हे टोमॅटो असेच थोडा वेळ थंड होऊन द्यायचे आहेत आपल्याला। एक 5 ते 10 मिनिटं थंड होण्यासाठी लागतील। का तर आपल्याला या टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आणि जर टोमॅटो थंड असतील तरच प्युरी व्यवस्थित होते, नाहीतर मिक्सरचं जे झाकण आहे ते बसत नाही व्यवस्थित। टोमॅटो गरम असेल ना तर वाफ धरते आत। तर मी अशा पद्धतीनं याची प्युरी करून घेतलेली आहे। तर आता 5 टोमॅटोच्या प्युरीला साधारण 5 वाट्या पाणी पुरेसं होतं, म्हणजे बरोबर त्याची कन्सिस्टन्सी जशी रस्समला हवी आहे योग्य तशी होते। तर आता मिक्सरमध्ये ज्या मी टोमॅटो वाटलेले आहेत त्याच मिक्सरमध्ये 1 वाटी पाणी घेऊन ते सगळं स्वच्छ धुवून परत यात ओतलेलं आहे। नंतर हे अजून 4 वाटी पाणी याच्यामध्ये मी घालते, म्हणजे टोटल 5 वाटी पाणी याच्यामध्ये बसतं। नंतर आता हे सगळं असंच आपण उकळण्यास ठेवायचं आहे। आता गॅसची फ्लेम मोठी करून याला उकळी आणून घ्यायची। तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि लाल काश्मीरी पूड घालायचे 1.5 चमचा।
तर याने काश्मीरी पूडने कलर खूप छान येतो रस्समला। आता याला उकळी आली की आपण एक सांबार मसाला यामध्ये घालणार आहोत। तर या सांबार मसाल्याची रेसिपी जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही एकदा पाहू शकताय। हा जर सांबार मसाला करून ठेवला तर तो सहजासहजी भरपूर दिवस टिकतो, त्याला कोणतीही अळीजाळी होत नाही। त्यानंतर लसूण, आलं आणि जिरे, मिरे याची जी पेस्ट केलेली होती ती घालायची। नंतर चिंचेचं पाणी घालायचं आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं। आता आपलं सांबार इथं खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर त्याच्या आधी याच्यामध्ये आपण आता फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ऑलरेडी काढून ठेवलंय। तर एका भांड्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलंय। 2 चमचे उडदाची डाळ, 1 लाल मिरची आणि थोडासा कढीपत्ता। पहिल्यांदा जिरे मोहरी टाकायचे, नंतर लाल मिरची, नंतर कढीपत्ता, नंतर उडदाची डाळ आणि ही खमंग अशी फोडणी आपण रस्समला द्यायची। याच्यामुळे रस्समची टेस्ट खूप छान होते। तुम्ही बघू शकताय किती छान फोडणी बसली आहे रस्समला आणि इथं आता रस्सम खाण्यासाठी तयार झालंय। तुम्ही हे असंच सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, खूप छान टेस्ट येते याला। तर मी आज भाताबरोबर हे खाण्यासाठी बनवलंय। तर आता आपण खाऊन घेऊयात। अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आजच्यासाठी धन्यवाद, बाय बाय।